नमस्कार मित्रांनो, सुरेश दातीलकर या ॲग्रिकल्चर यूट्यूब चॅनलवरती मी स्वतः सुरेश तुमचं मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, पुन्हा एकदा हाफ डे जेवून आलो कामावरच्या आणि ऊन पण खूप आहे आणि आता बघू शकता आपण बरेचसे नंदी दगावत देखील आहेत. त्याची मुलं मैदानामध्ये ना हळूहळू जे नंदी आहेत ना ते लेट यायला सुरुवात करतील किंवा लवकर येऊन लवकर शर्यती करायचा ट्राय करतील. यावेळेस आपल्याला बघायला वाटतं की उसाटणे कमिटी आहे ना त्यांनी पण कुठून कुठे चांगलं काम केलेलं आहे. खालच्या साईडला आपल्याला एक सुट्टीवरती सावली बघायला भेटतं. मस्त मांडव टाकले आणि त्याच्यावरती चांगल्या प्रकारचे आपल्याला जालीची जी काय बोलतात ती तारपत्रे असते ना तशा प्रकारे ठेवलेले आहे. नियोजन एकदम मस्त आहे आणि नंदीनं खालती त्रास नाही होणार. बघूया आता मैदानामध्ये कोण आले आणि यावेळेस थोडासा आता मार्च महिना त्याच्यामुळं कामाचा लोड जास्त असेल. त्याची मुलं मैदानात थोडंसं लेट येत जाईल किंवा संध्याकाळची येत जाईल. थोडंसं ॲडजस्ट करून जाईल या महिन्यापुरती. चला कोण आले बघू. मित्रांनो, दातिवलीचा 21-11 सुलतान देखील आलेल्या मैदानामध्ये शर्यत जमले आणि थोड्याच वेळानंतर मैदानात नेतील. दुपारचा एकदम कडक ऊन आहे आणि मला तर वाटतं सुट्टीला पण एक चांगलं नियोजन केलेलं आहे. बैलांना नंदीनं कुठेतरी सावलीमध्ये थांबण्यासाठी एक सोय केलेली आहे. 21-11 सुलतान दातिवली गावचा. मित्रांनो, दुपारचे वाजल्यान 2:30 आणि 2:30च्या उन्हाच्या नंतर बोंगाडवान देखील मैदानामध्ये आताच आले. मित्रांनो, जे बिनजोडला चांगले मोठे मोठे शर्यती करतात ते कुठंतरी थोडंसं लेट येतात. कारण का बघा जे नंदी आहेत ना त्यांना उन्हाचा त्रास होतो. पण आजच्या मैदानामध्ये आपल्याला कोणत्याच प्रकारचा त्रास बघायला नाही भेटणार. कारण का समोरच आपल्याला ना तिकडे सुट्टीवरती एक चांगले नियोजन बघायला भेटतं. तिथं आपल्याला बघायला भेटतं की मस्त प्रकारे एकदम नंदींना एकदम बांधून ठेवलेलं आहे सावलीसाठी. आणि नेहमीप्रमाणे हे नेहमीच्या जागेवरती बोंगाडोन मिलिंद शेठ पाटील अंबरनाथ कोसगाव यांचा बोंगाडोन देखील मैदानामध्ये आलेला आहे. तर चला शुभेच्छा देऊया बोंगाडोनला. आणि सध्या आपण बघतोय एकदम टॉपला पळणारी आपली मुंबईची A1 जोडी म्हणजेच भुंगा आणि सैराट ते देखील आज मैदानामध्ये सज्ज असतील. मित्रांनो, समोरच बघताय स्वर्गीय भरत शेठ भोईर यांच्या नावाने पळणारा आपल्याला बघायला भेटतं फडके पनवेलकरांचा महबूब देखील मैदानामध्ये आलेले आहे. 8804 त्यांचा लकी नंबर असा महबूब देखील आलेला आहे. मुंबई बिनजोडमध्ये असू दे किंवा 3 फेऱ्याला चांगली कामगिरी आपल्याला महबूबची बघायला भेटतं. एका कासऱ्यावरती आहे, शांत स्वभावाचा महबूब बघितलं होतं आपण बऱ्याचशा मैदानामध्ये 3 फेऱ्याच्या मैदानामध्ये पण त्याची मोठी कामगिरी आहे आणि शांत स्वभाव. मित्रांनो, ऊन पण एकदम कडक आहे आणि त्याच्यामुळं कसं आहे माहिती आहे का आपल्या नंदीला आहे ना एकदम मस्त सावलीन ठेवा. कारण का बरेचसे नंदी आता बघतोय आपण कमजोर होतात, डिहायड्रेट होतात. वेळोवेळी त्यांचं तोंड करत राहा. म्हणजे आपले जे पाणी असतं ना पाणी मारून त्याला एकदम फ्रेश ठेवायचा प्रयत्न करा. कारण का ऊन एकदम कडक आहे आणि या उन्हाच्या मुलं बरेच वेळा नंदी दगावण्याची देखील शक्यता असतं. कारण का डिहायड्रेशनमुळे आपल्याला समजत नाही. एक महबूबला देखील शुभेच्छा देऊया. फ्रेश दिसते, एकदम मस्त दिसतं. सावलीमध्ये बांधून ठेवा आणि ट्राय करा की म्हणजे शर्यत लवकरात लवकर होईल किंवा नंदी आपल्या लवकरात लवकर सावलीमध्ये जाते. मित्रांनो, समोरच बघताय बटर देखील मैदानात येऊन लगेच गुलाल घेतलेला आहे. दीपक शेठ सावंत कडाव कर्जत आणि बटर ग्रुप हाल या नावाने आपल्याला बटर नेहमीच पळताना बघायला वाटतं. 0101 नंबर लकी नंबर आणि या आजच्या मैदानामध्ये बटरने देखील एक चांगला गुलाल केलेला आहे. मला तर वाटतं दुसरी शर्यत करण्याचा प्रयत्न असेल कारण का लवकर शर्यत झाली. चला, बटरला देखील खूप साऱ्या शुभेच्छा. जर केली दुसरी शर्यत तर पहिल्या शर्यतीमध्ये चांगलाच गुलाल घेतले बटरने. कुमार रणवीर राहुलभाई पाटील आडिवली कल्याण यांचा वेगाचा बेताज बादशाह पब्लिक किंग मथुर 1001 देखील मैदानामध्ये आलेला आहे. आणि बराच वेळ झाला बघितलं नसेल, फेरा पडला एक राजामध्ये एक चांगला फेरा. आणि मित्रांनो, बघायला गेलं तर फेऱ्यावरती कोणीच अंदाज लावू शकत नाही. मथुरचा असा मथुर 1001 आहे आणि ऊन आहे. उन्हामुळे एकदम शांत सावलीमध्ये बांधून ठेवलं. वेळोवेळी पाणी वगैरे पाजून खाणं पिणं वगैरे सगळं व्यवस्थित आहे. चला मथुरला देखील आजच्या मैदानासाठी शुभेच्छा देऊया. मित्रांनो, अगोदरपासून मथुरची आता फिटनेस एकदम कडक दिसायला लागली. फिटनेसचा राज कसा असेल काय असेल ना थोड्याच वेळानंतर तुम्हाला जर एखादी मुलाखत असली ना त्यामध्ये विचारेन. म्हणजे त्यांचं खाणेपाणं वगैरे कोणत्या प्रकारचं खाणे दिले जाते मथुरला या सर्व गोष्टींची चर्चा करूया. आणि ते खाणं कुठे भेटेल कसं भेटेल त्या सर्व गोष्टी तुम्हाला सांगितल्या जातील. मथुरला देखील आजच्या शर्यतीसाठी शुभेच्छा देऊया. मित्रांनो, आपला सर्वांचा लाडका फडकेबाऱ्याचा हा मारीबाई देखील मैदानामध्ये आले आणि
तब्येत अगोदरपासून मस्त एकदम फिटनेसमध्ये बघायला भेटतं. अगोदर थोडा फारसा वाटत होता, आता दिसायला जरी बारीक दिसत असला तरी पण एकदम फिटनेस कडक केले. 776 फडकेपाडाचा मारीबाय देखील आले मैदानामध्ये. शर्यत नाही जमली ना, शर्यत नाही जमली. मित्रांनो बघायला गेलं तर चांगल्या टॉपच्या शर्यती आपल्याला नेहमीच करताना बघायला भेटतं आणि येणाऱ्या कालामध्ये एकदम टॉपमध्येच पळताना 1 नंबरमध्ये शर्यती खेळताना बघायला भेटतं. मागच्या वेळेस पण हार असो किंवा जीत असो नेहमीच आपल्याला चांगले शर्यती करताना बघायला भेटतं. मित्रांनो आपण नेहमी बघत असतो चांगले शर्यती करताना आपल्याला बघायला भेटतं. पिस्टन समोर आहे एक चांगला नंदी आणि चांगल्या मोठे शर्यती आपल्याला नेहमीच करताना बघायला भेटतं. आज एक चांगलाच गुलाल झाला आणि गुलालानंतर मला वाटतं आज मैदानामध्ये जास्त नंदी नाही, दुसरा पण बाई कसं कोण होतं पहिल्याला आपला राजा होता. ओके, पोली कोपरचा राजा. आणि कशी झाली शर्यत, जिंकली का? आता का दुसरी शर्यत नाही दुसरी नाही का, एकच. बघा लवकरच नंदीला गुलाल दिला आणि गुलाल दिल्याच्या नंतर लगेच मित्रांनो आरामावरती, कारण का ऊन पण एकदम कडक आहे. मित्रांनो तलोजी मजकूरचा आकाशदादा असू दे, अक्षयदादा असू दे, त्यांच्याच धावणीतला 0003 विराट देखील मैदानामध्ये आलेला आहे. आणि विराटचं सांगायचं झालं तर सगळ्या टॉपच्या शर्यती मित्रांनो घोड्या बैलातून शिकून आल्या आणि आपल्या मुंबईमध्ये एक चांगलं वर्चस्व आपल्याला नेहमीच बघायला भेटतं. 0003 विराट देखील मैदानामध्ये सज्ज आहे आजच्या मैदानात. त्याला शुभेच्छा देऊया. मित्रांनो समोरच बघताय साईगावचा सुंदर देखील मैदानामध्ये आले आणि बघायला गेलं तर मागच्या मैदानामध्ये एक चांगली गाडी आपल्याला बघायला भेटलेली. साईगावचा सुंदर मथुर 1001 विपक्ष आपल्याला बघायला भेटलेला. विरुद्ध गाडी होती गोविंदा आणि दगडूशेठ अशी गाडी होती, पण मथुरनी तिथं सुट्टीला उडी मारली, त्याच्यानंतर जुकार तुटला म्हणून ती शर्यत कॅन्सल झालेली. आणि आज देखील मैदानामध्ये सज्ज. आज पैरा वगैरे कोण आहे कसं आहे माहीत नाही, पण सुंदर देखील बघायला गेलं तर पब्लिकला एकदम ठाम पळतो आहे आणि चांगली साथ लाभली आहे मथुरला देखील. चला सुंदरला देखील शुभेच्छा देऊया. मित्रांनो गोलिवलीचा सोन्या देखील मैदानामध्ये आले. आज उसरण्या मैदानामध्ये भरमसाठ असे नंदी आले, पोन गरम होते त्याच्यामुळे जास्त काही दाखवी नाही. कुमार रणवीर राहुलभाई पाटील आडवली कल्याण यांची एक विक्रमी खरेदी 23,51,000 अशी खरेदी. कुमार रणवीर राहुलभाई पाटील आडवली कल्याण यांचा पब्लिकचा किंग एलियन 1001 हा देखील मैदानामध्ये सज्ज आहे. मस्त आरामात शांततेने बसले, पण शांततेने जायचं नाही, परफेक्ट कार्यक्रम करू शकतो असं आपला एलियन आहे. आणि राहुल दादा देखील मैदानामध्ये आलेले आहेत. मस्त आरामात एकदम सावलीमध्ये आपल्या नंदीला बांधून ठेवले, म्हणजे कोणत्याही प्रकारचा त्रास व्हायला नको. आता बघतोय आपण उन्हामध्ये बऱ्याचशा नंदींना खूप जास्त त्रास होतो, त्यांना वेळोवेळी पाणी आणि हायड्रेट ठेवणं आपल्याला, जसं आपण वेळोवेळी पाणी पित असतो ना त्याचप्रमाणे त्यांना देखील ठेवणं गरजेचं आहे. मित्रांनो सध्या आले आपण बघतोय आपल्या महाराष्ट्रामध्ये असू दे किंवा भारतामध्ये 2च खेळ जास्तीत जास्त बघायला भेटतात. एक म्हणजे बैलगाडा, दुसरा म्हणजे क्रिकेट. इकडे क्रिकेटप्रेमी देखील आलेले आहेत मैदानामध्ये आणि बघू नक्की काय नियोजन आहे त्यांचं काही समजणं. राहुलबाईंच्या बोलतात भाई पुरी टीमच आले. मित्रांनो हरेश केने कुणाल केने मारेल गावचा छोटा कॉकटेल देखील मैदानामध्ये आले. आणि कॉकटेलचं सांगायचं झालं तर मुंबई बिनजोडमध्ये चांगला पळतो आहे. जात वगैरे थोडंफार गावठी आणि असं मिक्स वाटतं, पण दिसायला एकदम साधा असला ना तरी सिम्पल त्याच्या याच्यावरती जायचं ना, टॉप स्पीड लावतो. आणि आपण असे बरेचसे शर्यती बघितलेले आहेत छोट्या कॉकटेलच्या एकदम टॉप स्पीड लावतो. आणि मला तर वाटतं गावाचं नाव त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रावर केलेलं आहे. बऱ्याचशा अशा मोठे बिनजोड पण खेळताना बघायला भेटेल, 3 फेऱ्यामध्ये पण बघायला भेटेल. मालक आहेत, थोडंसं त्यांच्याशी बोलू. दादा नमस्कार. दादा नाव काय तुमचं? दादा आज तुमच्याच नावाने हा नंदी कुठंतरी पळतं आणि बघायला गेलं तर कॉकटेल दिसायला पण त्याच कॉकटेलसारखा, पण गावठी आणि मिक्स वाटतं. ओके, पण आम्ही बाईट देतो. ओके, आम्ही नियोजनात असतो. ओके. निखिल सुरेगा माझं नाव आहे. बैलाचा बोलावं तेवढं कमीच आहे. ओके दादा कोणाच्या नावानं पळतं का बैल? बैल आपला आईच्या नावावर पळतो, स्वर्गवशी कांताबाई जयराम केने. ओके मारळगाव. ओके दादा आता बघायला गेलं तर नंदी कोणत्या म्हणजे जातीमध्ये मोडते? हा बैल आपला गावठीमध्येच मोडतोय ॲक्च्युली. आपण जालन्यावरून खरेदी केला होता त्याला. ओके. त्याची बोलेरी काशीमध्ये आता बरंच त्यांनी गाड्या आतापर्यंत बिनजोडच्या बऱ्याच गाड्या ठेवल्या. बरोबर. आणि आपण सेकंदाला पण नेतो त्याला. आता माझी सेकंदाला नेला होता.
1 नंबरमध्ये त्याला पलीकोट झाली. हम्म. पण एक सायकल आपल्याला त्याला भेटली तिथं. दादा स्पीड ते एकदम चांगला आहे बैलाबद्दल काय सांगाल? त्यापासून speed झाली. हम्म. बैल पण गुणी झाला. 100% एकदम दिसायला शांत आहे बघा. आपण शांत बैल म्हणजे कोणी तसं बोलू शकत नाही त्याला का तो बैल एवढा मस्त गोरेगा काय. हा. शांत बैल, लहान पोरं सुद्धा त्याचा पाय घालतात पण काही प्रॉब्लेम नाही बैलाला, काहीच नाही. तरी पण शांत आहे का सर्व बैल निघतो. अपेक्षा होती का की एवढा छोटा नंदी म्हणजे गावठी नंदी? नव्हतं या वाटत नाही पण त्यांनी आम्हाला एक दिला म्हणजे ते आपण बोलतो आशीर्वाद आपण तसं दिलं त्यांनी आपल्याला. नाव पण त्यांनी बरंच केलं त्याचं. आता काय पूर्ण बैल झाला आहे का कसं काय? हा बैल झाला, साधा बैल झाला. दादा काय सांगाल, काय अपेक्षा ठेवताय त्याच्याकडनं? अपेक्षा काय होतं आता भरपूर तो आपल्याला म्हणजे प्रत्येक याच्यामध्ये आपण ज्या अड्ड्यात जातो त्या अड्ड्यात तो आपल्याला गुलाल देतो. बरोबर. अजून त्याची अपेक्षा काय करायची. आणि चांगले चांगले गाड्या म्हणजे खेळता तुम्ही. चांगल्या गाड्या खेळतो आणि आपण एक नंदी आहे पण आपलं एक घरचा सदस्य म्हणून आपण त्याला बघतो. बरोबर आहे. आणि आपण कधी त्याला असं भेदभाव कधी करत नाही. आपण बैल आणि माणूस मध्ये बरोबर. आपलाच घराचा सदस्य म्हणून आपण चालेल त्याला बघतो. मित्रांनो, मोठी मुलाखत आपली आजची शर्यत झाली ना 100% घेण्याचा प्रयत्न करू. बरेचसे दिवशी त्या दिवशी पण एक बघत होतो 3 फेऱ्याच्या मैदानामध्ये पण आपल्याला दिसला नाही. पण आज नक्कीच एक योगायोगाने आपला छोटा कॉकटेल तो देखील आलेल्या मैदानात, त्याची पण आपण मुलाखत नंतर घेऊया एक शर्यत झाल्याच्या नंतर. मित्रांनो समोरच बघताय डेरिवलीचा पाखरे देखील मैदानामध्ये आले आणि आता शर्यत जमले, रेडी करताय शर्यतीसाठी, नियोजन करते वगैरे आहेत. आता पाणी वगैरे करून बैलाला आपल्या नंदीला शांत करून पाणी मारून कुठेतरी खालती नेतील आणि खालती पण अशाच प्रकारे जाळी लावून ना एक बैलांना थांबण्यासाठी सोयीसुविधा देखील केलेली आहे, जेणेकरून आपल्या नंदीला त्रास व्हायला नको. आपण मैदानवाल्यांनी त्यांचं काम केलं पण आपण देखील आपलं काम केलं पाहिजे. समोरच बघताय पाखऱ्याच्या म्हणजे पाखऱ्याला देखील एक चांगली छत बनवून दिलेली आहे आणि मस्त सावलीमध्ये ठेवलेली, एकदम बैल फ्रेश पण दिसते. चला आजच्या शर्यतीसाठी शुभेच्छा देऊया. मित्रांनो संदीपभाई माली यांच्या हारण्यासोबत जमलेले आणि एक चांगली शर्यत जमले. पैरे वगैरे आपण काय विचारू खालती गेले आपल्याला समजेलच. एक चांगली शर्यत पकडलेली आहे आणि शुभेच्छा आपल्या पाखऱ्याला देखील.